यमनच्याक पहिला कोण आहे? पाहिलायत का? नाही. ठीक आहे, कुठं दिसला तर आम्हाला लगेच फोन करा. हा माझा नंबर आहे. आम्ही पोलीस आहोत. वा, मासा आणि घावण काय लागतं हे आहे ना, गोव्यातच येऊन खावं. हा माणूस असं बोलतोय जसं काही दरवर्षी येतो गोव्याला खायला. काय एवढे काय बोलताय? या आधी आला नाही ना गोव्याला कधी? पहिल्यांदा येतं ना. हो साहेब, असं नाहीये. काय मुंबईत अशी टेस्ट मिळत नाही ना, म्हणून म्हटलं. आज कशी मस्त लागते की नाही साहेब? मस्त आहे. फक्त आता हे मस्तपैकी जेवण झाल्यावर मस्तपैकी वामक उक्षी काढू असं म्हणू नका म्हणजे झालं. साहेब, अरे मिशन साठी आलो आपण. काय नशीब लक्षात आहे अजून. काय केस आहे साहेब? ना आम्ही फक्त टीव्हीवर ऐकलं एवढंच. खरं सांगू का, काय केस आहे सध्या आम्हालाही कळत नाहीये. म्हणजे काय, केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. एक खून आणि त्याच्या भोवती बरेच संशयित. पण आमची मॅडम आहे ना, प्रचंड हुशार आहे. ही केस सोडवणार म्हणजे सोडवणार. तुमची मॅडमच तेवढी हुशार नाही का? बाकी आम्ही नुसते नावाला. त्यामुळे ही केस सगळ्यांनी मिळून सोडवायची, राईट? म्हणून आलो की नाही गोव्यात. हो. हा धनराज जेव्हा सापडेल ना, सगळी आईश बाहेर काढणार मी त्याची. मला तर बिचाऱ्या सीटच्या आईची काळजी वाटते. आधी मुलगा, आता नवरा. काय मग किती दिवसात मिळेल भाडे करू या फ्लॅटला? नाही, तसं काय नक्की सांगता नाही येणार. काय 2-2 मृत्यू झालेत या फ्लॅटमध्ये, त्यामुळे घेताना माणूस विचार करणारच ना. शेजारी साहेब, 2 नाहीये, 1च मृत्यू झाला या फ्लॅटमध्ये. आमच्या भाऊजींचा मृत्यू या फ्लॅटच्या बाहेर झालाय. ठीक आहे, एक तर एक. पण सहजासहजी हा फ्लॅट घ्यायला कोणी तयार होईल असं नाही वाटत. बरं, वहिनी तयार आहेत का फ्लॅट भाड्याने द्यायला? हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी करतो तिला तयार. अगं ताई, चांगले 30-35 हजार महिना इतकं भाडं मिळेल या फ्लॅटला. अगे एकटी कुठंच राहतेस इथं? चल माझ्या बरोबर गावी. तुला 1000 वेळा सांगितलं ना, कळत नाही का रे तुला? अगं ताई, यात माझा काही स्वार्थ नाहीये, मी तुझ्यासाठीच सांगतोय ना. हे बघ, माझं भलं तू मला सांगू नकोस, मला कळतंय. ते कपाळावरचं कुंकू पुस आधी. अगं बरं नाही दिसत तुला ते पुसलंस ना की मग तुला कळेल की तुला कशी आधाराची गरज आहे ते, आणि किती एकटी असते. बस झालं, मी तुला आता शेवटचं सांगते. जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यांनी ह्यांना बघत नाही ना, तोपर्यंत माझ्या कपाळावरचं कुंकू असंच राहणार. सत्य आहे. तुम्ही येऊ का आत? या ना. हा माझा भाऊ दिवाकर. नमस्कार. आणि या रेवती मॅडम ACP आहेत. सिद्धांच्या केसमध्ये याच तपास करतायत. नमस्कार. फार वाईट झालं हो माझ्या बहिणीच्या बाबतीत. मॅडम, आता तुम्हीच समजवा, ती एकटी कशी जगणार हो? आमच्या धनराज भाऊजींचा मर्डर झालाय, याच्यावर विश्वासच बसत नाहीये तिचा. बरोबर आहे त्यांचं. धनराज जिवंत आहे.
हे जिवंत आहेत? हो, गोव्यात आहेत. बघ, मी तुला म्हटलं होतं ना, हे जिवंत आहे याच्यावर विश्वास होता रे माझा. माझं कुंकू कमजोर नाहीये, म्हणूनच मी माझं कुंकू पुसलं नाही. वाटलंच मला. आमच्या भाऊजींना दारूचं बेकार व्यसन. मला 1000 वेळा म्हणाले होते, गोव्याला जाऊ, ऐश करू. माझ्या बहिणीचे 5 लाख लाटले आणि स्वतः गेले गोव्याला ऐश करायला, सगळ्यांना काळजीत टाकून. ते गोव्याला जाणार होते, त्याच्याबद्दल ते काय प्लॅनिंग करत होते का? किंवा गोव्यात त्यांच्या ओळखीचे कोणी नातेवाईक किंवा मित्र आहेत का? नाही, कुणीच नाही. नाही, पण गोव्याला जायचं स्वप्न होतं भाऊजींचं. म्हणजे ते म्हणायचे तिकडे जाऊन ऐश करू. आयुष्यभर खोटं बोलणारे आणि दुसऱ्याला उल्लू बनवणारे भाऊजी इतक्या लवकर वर जातील कसे? मॅडम, तुम्हाला सांगतो, हा हा म्हणता म्हणता दुसऱ्याला गंडवण्यात तरबेज आहेत भाऊजी. आता सुद्धा गोव्यात कुणाला तरी गंडा घालत असते. अच्छा, तर स्थितचा खून स्थितच्या आईने केलाय. पोलिसांनी राजन पर्वतेला पकडलं, सोडलं. सिद्धच्या मित्रांना पकडलं, सोडलं. का? पुरावा नाही. कसा मिळणार पुरावा जर सिद्धचा खून स्वतः छायानं केलाय? तू काय मला वेडा समजतोस का रे? मग का सापडत नाहीये कुणी? का सापडत नाहीये सांगा ना. अख्खं पोलीस दळ दिवस रात्र खपतय तिथं, वेगवेगळे तपास चालू आहेत. का सापडत नाहीये? कारण खून स्वतः छायानं केलाय. माझा दोष नाहीये साहेब, खरंच सांगतो, मला सोडा. मग आजपर्यंत का नाही सांगितलंस? कुठल्या तोंडानं सांगू? एकतर आधीच आजारी बाई, डोळा मासा प्रकृती, तिची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. आणि तिला शिक्षा झाली तर माझा सीत परत येणार आहे का मला सांगा? ज्या आईनं जन्म दिला त्याच आईनं त्याचा जीव घेतला, तिचा अधिकार आहे असं समजून मी गप्प बसलो. त्याचे साफ खोट आहे. जन्म देणारी आईच आपल्या मुलाचा खून कसा करेल? हेच तर दुःख आहे आपल्या समाजातल्या पुरुषांचं. आईच्या प्रेमावर गाणी रचली, तिचं महत्व सांगणाऱ्या गोष्टी तयार केल्या. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी असं म्हणताना लोक बापाला विसरूनच गेले हो. का? बापाचं काहीच महत्व नाही आहे का? काहीच करत नाही तो आपल्या मुलाबाळांसाठी, घरासाठी? दिवस रात्र राबतो, कष्ट करतो, त्याचं काहीच महत्व नाही का? नाही आमच्या कविता होत का? नाही दमलेल्या बापाची कहाणी सांगितली जात का? जगातली सगळी सहानुभूती फक्त आईला. ती ग्रेट, महान, आणि बाप कुछ कमी, नालायक, त्याची काही लायकीच नाही, नाही का? का होतं असं? तुम्ही जरा जास्त ड्रामा करता असं नाही वाटत का तुम्हाला? काय फिल्मी डायलॉग मारताय? हेच एका बापाची तळमळ बघून मळमळ होते समाजाची. नालायकपणाचा शिक्काच बसलाय ना मग बाप लोकांवर. का खून केला तुमच्या बायकोने ते सांगा. माझी बायको तशी चांगली, गुणी, प्रेमळ, घराची, नवऱ्याची काळजी घेणारी, पण जरा एकट स्वभावाची. एखादी गोष्ट तिच्या मनासारखी झाली नाही तर ती अशी भैसकते की ज्याचं नाव ते. रागावर कंट्रोलच नाही आहे तिचा. स्वतःच्या सनकी आहे स्वभाव एकदम. खून का केला ते सांग, स्वभाव नाही. या सनकी स्वभावातूनच खून केलाय तिनं आणि तिच्या भावानं मिळून. भाऊ? छायानं तिच्या भावाला शब्द दिला होता, तुझी मुलगी सून म्हणून घरात आणेन असं लग्नही ठरलं होतं. तो दिवस
लग्नाच होतं. सीत हे बाळा, जायचं ना मंडपात? हा, सगळे वाट बघतायत. बाबा मला हे लग्न करायचं नाही. माझ्या इमानात नाहीये रे, पण तुझ्या आई पुढे कोण बोलणार मला सांग. तिने शब्द दिलाय तिच्या भावाला. अहो बाबा, तिचा शब्द पाळला जाईल, पण माझ्या आयुष्याचं काय? मला सगळं समजतंय रे, पण मी काय करू मला सांग. अहो तुम्ही समजवा ना तिला. मी समजावलं नसेल असं वाटतं तुला? खूप समजावलं, पण ती ऐकायलाच तयार नाहीये. नाही बाबा, मी हे लग्न करणार नाही. बाबा मी पाहिजे तर तुझ्या पाया पडतो रे, पण नको असं नको तुम्ही करू. काय करताय? ऐक, असं तू- करू नका. सीत, अरे चल आटप लवकर, किती वेळ? पाहुणे मंडळी वाट बघतायत तिकडे. सीद, आटोप मुकाट्याने. आई मला हे लग्न करायचं नाही. काय वेळ लागलाय का तुला? आणि सगळी तयारी कशासाठी केली आहे? मला विचारून केली का? तुला काय विचारायचं त्या? लहानपणीच मी आणि माझ्या भावाने तुझं लग्न ठरवलंय. तू आता मुकाट्याने उठ आणि सरूच्या गळ्यामध्ये माळ घाल. माझ्या भावाची मुलगीच ह्या घरात सून म्हणून येणार. आई तू असं कसं करू शकतेस? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. कसलं आयुष्य रे? हा, ते तोंडाला रंग फसून काय मोठे दिवे लावणार आहेस आयुष्यात? आई प्लीज असं बोलू नकोस का? ऍक्टिंग माझं पॅशन आहे. चुलीत घाल रे तुझी ती ऍक्टिंग. हे बघ, तू आता मुकाट्याने चल माझ्या बरोबर, नाही तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. छाया, मी काय म्हणतो, तुम्ही काही बोलू नका. अहो माझ्या भावाने ह्याच्यासाठी चांगली नोकरी बघितली आहे, स्वतःची मुलगी देतोय, तर हा का तयार नाहीये? काही नाही हो. हे बघा, तुम्ही याला नीट समजावून सांगा, नाहीतर काय? नाहीतर मी जीवच घेईन ना तुझा. अगे अगं असं काहीतरी वेळासारखं बोलू नको. लग्न घर आहे आपलं, माणसं ऐकतात. तू एक काम कर, तू रागावू नकोस प्लीज. मी बघतो काय करायचं ते. सीत, ए बाबा, मी तुझा हात जोडतो, तुझ्या पाया पडतो. पण तू ऐक रे, तू असेल तू पटकन तयार हो, फ्रेश हो, आणि बाहेर आम्ही वाट बघतोय तुझी. हा हा ठीक आहे, येतो. चल येणार, तू येणार. या सर, या वा वा वा. अरे आबासाहेब, या बसा. काय हो पचन? ओ वरमाई, हो आले का? या, नमस्कार. ओ वरमाई, कुठे नवरदेव? का नुसत्या तुम्हीच मिरवताय? येतोय. आणि मी कशाला मिरवू? कोण मिरवतय ते दिसतंय सगळ्यांना. हो, आज त्यांचा दिवस आहे मिरवण्याचा. चला. काय सीन, त्याच्या मनात आहे ना लग्न करायचं का? ते त्याच्या डोक्यात अजून फूळ आहेच, नट बनायचं. इतके सगळे पै पाहुणे जमलेत, यांच्या समोर माझ्या इज्जतीचे 3 तेरा वाजवू नकोस. नाही रे बाबा, समजवलं मी त्याला. येईलच तो. हा, तू काळजी नको करू. काय हो, काय झालं? सीद अजून आलाच नाही ना? येतोय. बघा हो, काही घोळ व्हायला नको, नाहीतर ह्यांच्यामुळे आपली आबरू जायची आणि आपल्या मुलीचं लग्न होणं कठीण होऊन बसायचं. उगीच काहीतरी बोलू नकोस. उगीच आपली उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करू नकोस. तसं नाही हो, पण तो लग्नाला तयार नव्हता ना आधी. आता या आपल्या ड्युटीला या भिकांड्या बरोबर लग्न करायचं होतं, त्याला मी तरी काय करणार? लहानपणापासून नवरा मानत आली म्हणे त्याला. ही कार्टी म्हणजे डोक्याला नुसता ताप आहे. या सगळ्या लोकांमध्ये आपली इज्जत व्हायला नको. इज्जत कशी जाईल? जीव घेणे एकेकाचा. आहा, आरशात तोंड बघा जरा. कुठल्या मुहूर्तावर या मुलीला जन्म दिला? तुम्ही सुद्धा बहिणीला वचन देऊन बसलात, माझी मुलगी तुझी सून होणार म्हणून, आणि पोरगी पण तेच मनात धरून बसली. भोगा आता तुमच्या कर्माची फळं. तसा येडा बाप, तशी येडी मुलगी. तुझा नवरा एकदम चिक्कार दिसतो बर का सुरू.
हिरो दिसतो हिरो. हा मग आहेच तो हिरो माझ्या आयुष्याचा. आई शपथ वाग माझी हिरोईन. बाकी काय पण म्हण, चांगला मुलगा घडवलास बरं का तू. हा अगं लहानपणापासूनच ओळख आहे आमची. लहानपणीच आमचं लग्न ठरलेलं आणि माझ्या आत्याचाच मुलगा आहे अगं तो. शिवाई मला तर आत्याच नाही आणि तिला असं देखणा मुलगा पण नाही. अहो होम करायला मी जे साहित्य सांगितलं होतं ते कुठं आहे? सगळं आणलंय, आणतो. हो लवकर. अरे वा किती सुंदर आहे हो हार. किती तोळ्याचा आहे? 4 तोळ्याचा. भारीचा छायाताई. नवऱ्या मुलाची आई आहे, असं भरवायला एवढं पाहिजे की नाही. बाकी काही म्हणा, तालेवार घराण्यातली सून येते यांच्या घरी. अगं माझ्या सख्ख्या भावाचीच मुलगी आहे ती. हो चला, उद्या सोन्याने काही नखरे केले तर भावाचे कान पिळायला तुम्ही मोकळे. हो नमस्कार. नमस्कार. काय धनराजराव? कसले राव. का अहो मुलाचे बाप आहात, वहिनी बघा कशा मिरवतायत आणि तुम्ही का चेहरा पाडून बसलाय? बाकी नशीब काढलं तुमच्या मुलात, एवढ्या मोठ्या घराची मुलगी मिळाली. नोकरी लागली का नाही त्याला? नाही लागली पण लागेल. आता सासरा एवढा मोठा आहे, नोकरीची काय गरज आहे त्याला? बाकी हुंडा मजबूत मिळाला असेल ना? हुंडा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे. अहो पैसे नाही पण पोराला नोकरी मिळून देणार आहे असं ऐकलंय आम्ही. फक्त हुंडाच की? माझा मुलगा भिकारी नाहीये. या नमस्कार. नमस्कार. बसा. चला नवऱ्या मुलाला बोलवा, मुहूर्ताची वेळ झाली. हो बोलवतो. अहो वरमाई, कुठं लपून ठेवले नवऱ्या मुलाला? लपवून कशाला ठेवायला हवं? हो मग बोलवा की, मुहूर्ताची वेळ झाली आता. हो हो बोलवते, आलेच. हा तू पाहुण्यांकडे लक्ष दे, मी सिद्धला घेऊन येतो. घेऊन या त्याला आणि त्याला सांगा माझं डोकं फिरवू नकोस. आणतोय. काय करतोस आहे? बाबा मला जगायचं नाहीये, मला मरायचंय. पुरे राजा असं म्हणत असेल तर बोलूस तू. की जगून तरी काय करू? काय करू म्हणजे काय? लग्न कर, संसार कर. ही माझी ऍक्टिंग. हे बघ सिद्ध, जर दुर्दैवानं आपल्याला आपली स्वप्न स्वतः पूर्ण करता आली नाहीत तर शहाण्या माणसाने ती आपल्या मुलांकरवी पूर्ण करावी. कर ना तुझ्या मुलाला मोठा नट. नाही बाबा. मग आता काय करूया? तू तुझी आई ऐकत नाही, कितीही समजावलं तरी उपयोग शून्य. बाबा मला आई विकतीये मामाला. असं बोलू नाही बाळा, तुझ्या फायद्यासाठीच करते ना ते. दुर्दैवानं आपली परिस्थिती ही अशी आहे. आता तोंडाची गाठ पडताना मारामारी. तर मामा श्रीमंत आहे, त्याच्या मुलीशी लग्न केल्याने तुझाच फायदा होणार आहे. मला नकोय कुठलाही फायदा. मला फक्त माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत बाबा. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त जगलोय ना मी राजा. अनुभवाने बोलतोय तुला. या जगात पैशांशिवाय नाही जगता येत. सगळी सोंग करता येतात, पैशांचं सोंग नाही करता येत. मी ऍक्टिंग शिवाय जगू शकत नाही बाबा. माझं आयुष्य बर्बाद झालेलं बघायचं का तुम्हाला? ठीक आहे, जा तुझा पळू. मी बघतो आईला काय सांगायचं ते. कसं समजावणार तिला? ते मी ठरवतो. जा आणि तुझं स्वप्न पूर्ण कर राजा. खरंच?
अगदी खरं. अरे अजून किती वेळ? हा, मुहूर्ताचं महत्व काही आहे का नाही? अहो, मला अजून एका पूजेला जायचंय. अहो येतोय तो. अहो कधी येतोय? हा, किती वेळ वाट बघायची? मुहूर्ताचं काही महत्व नसेल तर हे सगळं करायचं कशासाठी? येतोय तयार होतोय तो. ताई ही काय भानगड आहे? नाही रे, काही नाही. आता हे गेलेत ना आणायला, येतोय तो. जर वेळेत येणारच नसेल तर तुमचं लग्न तुम्हीच लावा. हे बघा, ह्या अलीकडच्या लग्नात थोडाफार इकडे तिकडे उशीर होतोच ना. ह्या असल्याच कारणांमुळे ना आजकालचे लग्न टिकत नाहीत. एका वर्षातच घटस्फोट काय आणि भांडणं काय. अहो जरा शुभ शुभ बोला. शुभ मुहूर्तच काढला होता मी. तुम्ही पाहताय का तो? छाया, आपला सेत काय झालं सीटचं? रूम मध्ये नाहीये छाया. रूम मध्ये नाहीये? सेत पळाला छाया. काय झालं? नाही, काही नाही. पळाला म्हणजे? चिठ्ठी दिली त्यानं. आई, मला हे लग्न मान्य नाही. मी जातोय. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल माफ करा. सरिताला सॉरी सांगा. तुमचा सेत. ह्या पोराने ना नाकच कापलंय माझं. अरे देवा, आता काय करायचं? ताई हे बरोबर नाहीये. हा, मी बघते कुठे येते. छाया, सिद्ध आपले कपडे, बॅग सगळं घेऊन गेलाय. फोन सुद्धा बंद करून ठेवलाय त्यानं. मी किती प्रयत्न केला. अरे जाऊन जाणार आहे कुठे? इथेच असेल कुठेतरी, बघते मी. अगं इतके सगळे लोक जमलेत, हा लग्नाचा घाट घातलाय, त्याचं काय? अहो, तुम्हाला तुमच्या अब्रूचं काही नसेल, पण आमचं काय होणार आता? आपण उद्या करू लग्न. मी आजच्या आज त्याला शोधून आणते. अहो उशीर होतोय मला. लग्न लावायचंय की नाही? हे मोडलं हे लग्न. नवरा मुलगा पळून गेलाय. ताई, तू माझा विश्वासघात केलायस. अरे नाही रे, मी आणते सिद्धला शोधून. दिवाकरराव, मी काय म्हणतो, माझं ऐका जरा. आमच्या सीटची काही स्वप्न आहे. त्याला ऍक्टर वगैरे व्हायचं. तर आता नवऱ्या मुलाची इच्छा नसेल तर आपण का त्याच्यावर जबरदस्ती करायची? विचार कर जरा. हे बाळा, तुझं दुःख मी समजू शकतो, पण त्या मुलाचीच तयारी नाहीये. सिद्ध नको म्हणतोय तर तू का आग्रह करतेस? का तुला आवडणार आहे का हे जबरदस्तीचं नातं? कसं वाटेल? हे बघा, माझी मुलगी ना माझं सगळं काही ऐकते. तुमचा मुलगा तुमच्या कंट्रोल मध्ये नाहीये. हे बघ दिवाकर, मी सिद्धला लग्नाला तयार करते. काही गरज नाही. आता सगळ्या जगा देखत माझी इज्जत मातीत मिळवलीस तू. आमच्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं करून काय मिळालं तुम्हाला? आजपासून तुला माहेरचे दरवाजे कायमचे बंद. दिवाकर, तुझा तो मुलगा मेला ना तरी सुद्धा मी त्याचं तोंड बघणार नाही. तू मला मेलीस आणि मी तुला मेलो. चला. नाही, आत्या म्हणतायत ना, तर समजवणार त्याला म्हणून. मुस्काट फोडीन तुझं. तुझ्यामुळे जेवढी अब्रू जायची होती ना ती गेली. आता फुकटाने घरी चाल. चल घरी. हे लग्न मोडले. हे भालेकर आहेत ना, हे एक नंबरचे खोटारडे. त्यांचा मुलगा फार वाया गेलाय. यांच्या घरी मुलगी देताना तुम्ही 10 वेळा विचार करा.
ताई, पै पाहुण्यासमोर इज्जत घालवली आहेस माझी. मी तुमची इज्जत सुद्धा धुळीला मिळवल्याशिवाय गप असणार नाही. मी याचा बदला नक्की घेणार. चल चल. जाऊ दे छान, नको एवढं मनाला लावून घेऊस बाई. मी सिद्धला सोडणार नाही, जेवच घेईन मी त्याचा. छाया तशी चांगली आहे, पण एकदा का तिच्या डोक्यात सणक गेली की मग ती कुणाच्या बापाचं ऐकत नाही, कुणाच्याच. मी तर मुलाच्या भल्याचं चिंतणारा, त्याच्यासाठी झटणारा एक साधा सरळ बा, माझं काय ऐकणार ते. म्हणजे भावाच्या मुलीशी लग्न नाही केलं म्हणून सिद्धच्या आईने सिद्धचा खून केला? लग्नाचं काय नाही, लग्नच नाही, पण सिद्धने तिच्या आईला दिलेला शब्द मोडला, याच तिला भयंकर त्रास झाला. आणि म्हणून भावाला मदतीला घेतलं तिने. एखाद्याच्या दुःखावर हसू नये असं म्हणतात. दुःखावर नाही, तुझ्या बावळटपणावर असतोय. तू काय मला वेडा समजतोस का रे? तुम्ही सीबीआय वाले एवढे हुशार माणसं, पण तरी सुद्धा तुम्हाला माझं का पटत नाही याचा तुम्हालाच हसू यायला लागलाय. तुझी बायको सनकी आहे आणि त्याच सनकीपणातून तिने सिद्धचा खून केला असं तू म्हणालास. आहेच, 100% सत्य आहे. लग्नाचा मॅटर झाला तो सिद्धचा करिअर चालू व्हायच्या अगोदर. मध्ये 2 वर्षाचा काळ गेलाय. तू म्हणतोय तुझी बायको सनकी आहे, मग त्या 2 वर्ष का थांबला? त्याच वेळी का खून केला नाही? आशा, माणसाला आशा असते ना आपल्या मनासारखं घडेल याची. सिद्धनं लग्नाला नकार जरी दिला असला तरी तिला आशा वाटत होती आज ना उद्या सिद्ध तिला दिलेलं वचन पाळेल असं. पण सिद्ध एका वेगळ्याच मुलीबरोबर लग्न करतोय हे कळल्याबरोबर तिचं डोकं सणकलं. वेगळ्याच मुलीबरोबर लग्न करून एका ड्रीम होम मध्ये सिद्ध राहायला जाणार होता हे तिला कळल्याबरोबर ती आशा तिची संपुष्टात आली आणि मग तिचा स्वतः ताबा राहिलाच नाही. सिद्धनं सरळ सांगितलं नाही लग्न करणार. त्या रात्री तिने सगळे संबंध तोडून टाकले. मी त्याला समजावलं पण म्हणाला बाबा तुम्ही माझ्या बरोबर राहू शकता, पण आईनं तुझं आलं. छायानं तिच्या भावाला बरोबर घेतलं, आपल्या स्वतःच्या मुलाला ह्याला पुरावा काय? चल त्या मामाला फोन लावून विचारूया. काय हो मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल ना. साहेब मी खून केला असं स्वतःहून कोण सांगे? अच्छा, मग तू जे सांगतोय ते खरं कशावरून? अजूनही माझ्यावर विश्वास नाही ना. ठीक आहे लावूया फोन, पण मी माझ्या पद्धतीने बोलणार. हो तू तुझ्या पद्धतीनेच बोल. चल कोण आहे ते मामा, बोलूया त्याच्याशी. धनराज यांचा मर्डरचा व्हिडिओ त्यांनी आणि अजयनी मिळून तयार केलेला खोटा व्हिडिओ होता. सिद्धचे मित्र पार वाया गेलेले आहेत. त्यांनीच धनराज भाऊंना चुकीच्या मार्गाला लावलंय. अहो भाऊजी तरी काही कमी आहेत का? मला खूप वेळा वाटायचं माझ्या ताईला या नरकातून घेऊन जावं म्हणून, पण नाईलाज. गोव्यात हे कुठे आहेत कळेल का? म्हणजे अजून फोन बंद आहे त्यांचा. आम्हाला अजून कळलं नाहीये, पण मी माझी टीम पाठवली आहे तिथे. त्यांच्याबरोबर अजून एक कोणी माणूस आहे जो स्वतःला सीबीआयचा माणूस म्हणून असं सांगतोय.
हे सुद्धा काहीतरी नाटक रचलं असेल भाऊजीने. फार लबाड आणि ढोंगी माणूस आहेत आमचे भाऊजी. हॅलो. ये बोल. हॅलो. हॅलो, कोण बोलताय? मी धनराज. भाऊजी? भाऊजी कुठे आहात तुम्ही? आणि हे मी न्यूजवर काय बघतोय? हे बघा, माझा सिद्ध गेला. मला माहितीये छायानं शब्द दिला होता तुमच्या मुलीशी सिद्ध लग्न करेल असा. सिद्धनं तो पाळला नाही. ऐनवेळी तो मंडपातून निघून गेला. त्याचा तुम्हाला त्रास झाला. सगळ्या मुलीच्या बापाला तो त्रास होईल. मी असतो तुमच्या जागी मलाही झाला असता. हे मी समजू शकतो सगळं, पण आपण आता हे किती दिवस उगाळत बसायचं? हे वैर थांबवूया ना आता. अहो, आता कशाला जखमेवर मीठ तोडताय? नाही, मला माहिती आहे रागाच्या भरात माणूस काहीतरी नको ते करून बसतो. तुम्ही केलं, सिद्धनं जे काही केलं त्याच्याबद्दल राग येऊन तुम्ही त्याला योग्य ती शिक्षा दिली. झालं ना आता, बस झालं. आता आपण हे थांबवायला काहीच हरकत नाहीये ना. वैर भाऊजी, भाऊजी, अहो तुम्ही कुठे आहात? अहो तुम्हाला कल्पना आहे का ताई किती काळजीत आहे ते? कुठे आहात तुम्ही? हॅलो. हॅलो. झालं तुमचं? द्या फोन द्या. थँक्यू. थँक्यू हा दादा, थँक्यू. कट केला बहुतेक. झाली तुमची खात्री? आता तरी माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या 2.5 लाख रुपये द्या. मी माझ्या मार्गानं, तुम्ही तुमच्या मार्गानं. बस हेच हवं होतं तुम्हाला. सोडा मला. सोडून द्यायला नाही पकडले तुला. चल. हॅलो सर, मी स्टारलाइट कंपनीमधून निकिता बोलते. तुमचा नंबर आमच्या कंपनीच्या लकी ड्रॉ मध्ये सिलेक्ट झाला. तुमचं नाव आणि पत्ता द्याल का प्लीज? कसला लकी ड्रॉ? सर, आमच्या कंपनीचा अॅन्युअल लकी ड्रॉ असतो. त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर सिलेक्ट झालाय, म्हणूनच तुम्हाला फोन करते मी. तुम्हाला एक मोबाईल आणि 10,000 रुपयांचं गिफ्ट वाउचर मिळते. ए असले फसवेगिरी करू नका. हा, मी एक काही पैसा देणार नाही. नाही सर, तुम्हाला काहीच पैसे भरायचे नाहीये. तुम्हाला फक्त तुमचा पत्ता द्यायचा आहे, म्हणजे आम्ही तुमचं हे गिफ्ट तुम्हाला घरपोच पोचवू. तुम्हाला हवे असेल तर सांगा, नाहीतर मग मी आमच्या सिस्टीम मधनं तुमचा नंबर डिलीट करून टाक. नाही, घ्या. दीपक परब, नॉर्थ गोवा, केरी बीच. नंबर तुमच्याकडे आहे ना? हो, मी लवकरात लवकर तुमचं गिफ्ट पोस्ट करते आणि आमची माणसं तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. हा, केरी बीच सांगा. तिथे माझं शेक आहे. हा, कोणी पण येऊन सोडणार. नक्की. थँक्यू सो मच सर. हा, थँक्यू. वाडकर, तुम्हाला एक पत्ता आणि फोन नंबर पाठवते मी. तो त्या माणसाचा आहे ज्याच्या मोबाईलवरनं धनराजने आपल्या मेहुण्याला फोन केला होता. कैरी बीचवर आहे तो. त्या माणसापर्यंत पोचा, त्याला ट्रॅप करा आणि मला अपडेट करा. ओके मॅडम. बरं, मी त्याला स्टारलाइट कंपनीमधनं बोलते असं सांगितलंय आणि कंपनीची माणसं लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करतील असंही सांगितलं. ओके मॅम, लक्षात आलं. मॅम, मी अपडेट देतो तुम्हाला. ढवळे, चला लवकर. टीप मिळाली. अरे वा, लवकर चल. ए, माझी टोपीन गॉगल. चला घेतलं. चला. मॅडमचा मेसेज आला बहुतेक. चालो. मॅडमने नंबर पाठवलाय. केरी बीच किती लांब आहे अजून? आहे सर, जवळच आहे. 10 मिनिटात पोहोचू. चल लवकर चल. हॅलो. हा साहेब. हा, तिथून राईट. हा, आणि स्ट्रेट या. नाही, लेफ्ट नाही, स्ट्रेट.
2 बाईक घेऊन येतात तुम्ही? वेलकम वेलकम सर. हे बेस्ट कंपनी आहे तुमची. फास्ट डिलिव्हरी. गिफ्ट. वेलकम वेलकम. तुम्ही कंपनीतले नाही, टुरिस्ट? हा, टुरिस्ट. आता तुझा मोबाईल तू एकाला दिला होता फोन करायला. हा, तो माणूस कुठे? कोण माणूस? अरे बाबा, तुझा मोबाईल दिला होता ना, त्यांनी तुझ्या मोबाईलवरून कोणाला तरी फोन केला, तो माणूस. तुम्ही स्टारलाइट कंपनी वाले नव्हे? तुला जे वाटतं ते आम्ही नाही होत. तो माणूस कुठे सांग लवकर. साहेब, मुंबई पोलीस, आम्ही गोवा पोलीस. कुठे आहे तो माणूस? बाळा, फुकट गिफ्ट. भारी पडतं, कळलं ना? हे बघ, आता तुझा आणखीन वाईट व्हायच्यात पटापट बोलून टाका. बोल. सांगतो. नाही तो गोळी घाले ना, गोळी. घालू घालू गोळी. राजेश. राजेश खिलारे. राजेश खिलारे. हा, हो. बीच वरती माझा शॅक आहे, तिथे राहतो. हा, मगाशी सांगायला काय झालं होतं मग नाव? कुणाला सांगू नको म्हणून डबल भाडं दिलं होतं. याचं काही पॅन, आधार, काही नंबर वगैरे घेतला होता का भाड्याने देताना रूम? नाही, म्हणून डबल भाडं ना. माझ्याकडे नंबर आहे त्याचा. साहेब, डेंजर माणूस तो. हा, नंबर सांगतो ना. 9420. एक मिनिट. फोटो. हा, वाडकर. मॅडम, तुम्ही जो नंबर दिला होता तो माणूस पकडला आम्ही. मॅम, धनराज आणि तो हुडीवाला दोघंही त्याच्याच हॉटेलमध्ये राहतात. धनराजचा फोटो दाखवून कन्फर्म करून घेतलाय आम्ही. गुड. मॅडम, त्या हुडीवाल्याचं नाव राजेश खिलारे, पण मोस्टली फेक आहे. त्याचा मोबाईल नंबर मिळालाय पण मॅडम. ठीक आहे वाडकर, मला तो मोबाईल नंबर सेंड करा. मी तो नंबर ट्रेस करायला सांगते. तुम्ही त्या दोघांनाही ताब्यात घ्या. ओके मॅडम. चले भाऊ, रूम दाखव लवकर. सर, बाईक राहू दे, त्याला आवाज बिवाज आला तर प्रॉब्लेम होईल. चला. अरे, घाबरलास ना? काय समजलास काय मला तू? इथे नक्की नाही किडे. थांब तुझ्या. थांब, पकडा. जा तिकडून. चल, पळ. धनराज, थांब. साहेब. धनराज पळाला.
साहेब हो साहेब, ए धनराज, हे थांब. आता कुठे पैसे रे बेटे धनराज? आता सुटका नाही तुझी. मला का पकडताय तुम्ही? माझा काय दोष आहे? उगाच चोर सोडून संन्याशाला तुझी फाशी बिशी आम्ही ठरवू, काय द्यायची, कुठे द्यायची, कधी द्यायची. सगळा दोष ना तुझा मुंबईत काढू. हा डवळे पकडायला. हा वाडकर. मॅडम मॅडम तो धनराज सापडला मॅम, पण तो हुडीवाला तो पळून गेला मॅम, त्याला नाही पकडू शकलो. वाडकर, तो हुडीवाला सापडायला पाहिजे होता ना आपल्याला. येस मॅम. मॅम आम्ही खूप प्रयत्न केला पण नाही हाती लागला. सॉरी मॅम. वाडकर, मी तो नंबर ट्रेस करायला सांगितलाय. तुम्ही एक काम करा, धनराजला घेऊन मुंबईसाठी निघा आणि रात्रीचं निघू नका, सकाळी निघा. आणि धनराजला सिक्युअर करण्यासाठी लोकल पोलिसांची मदत घ्या. येस मॅम, आम्ही सकाळीच निघतो. हा सकाळी लवकरच निघा. थँक्यू मॅम. कॉंग्रॅच्युलेशन म्हणाले. हा एक मिनिट साहेब. हा याच्या मुसक्या बांधल्याचा एक फोटो होऊन जाऊ द्या. धन्यवाद. हे काढ रे काढ. या गोवा पोलीस पुढे इकडे 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 असा काय असं करा. हे